हरिओम. आज शनिवार, विनायक चतुर्थी, आषाढ 28 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली. आता राजा आपली पूजा करील असं त्याच्या आपलं मनात आलं. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे. त्याप्रमाणे आपण अभिमानाचं गाठोडं बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे. तसंच सद्गुरूच्या घरी पण आपलं भांडवल बाजूला ठेवूनच जावं. मी कोण याची जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत दुजे पण आलंच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटलं की आपला अभिमान वाढीला लागला आहे असं जाणावं. पोराबाळांवर जितकं प्रेम करतात तितकं प्रेम भगवंतावर करावं. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणं हे परमार्थाचं सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावं. अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेलं कर्तव्य कधीही वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण ठेवले, गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे आपली मुलं बाळं ही देवाने आपल्या जवळ दिली आहे, त्यांचं रक्षण करावं हे कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणं हे मात्र पाप आहे. संन्याशांनी भगवं वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसायला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधनं पाडावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो की नाही मळण्याचा, त्याचप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात. त्याला न जुमानता आपण सत्कर्म करावं. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो ना. नारळात पाणी जितकं गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी. तसंच आहे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशीच हे ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचंच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचं साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतो. सर्व काही करावं पण खरं प्रेम साधनावर असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.